श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे स्वामी कृपा या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आजचा दिवस तुम्हाला खूप सुखाचा आणि आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर भगिनींनो, लवकरच येत आहे वटपौर्णिमेचा सण. तर हा जो पवित्र सण सुवासिन महिलांसाठी अतिशय खास आणि महत्त्वाचा आहे. तर यंदा 2026 मध्ये वटपौर्णिमा ही 29 जून म्हणजे सोमवारी या दिवशी येत आहे. अखंड सौभाग्याची प्राप्ती व्हावी यासाठी वटपौर्णिमेचे व्रत केले जाते. या सणाला आपल्या हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. ज्येष्ठ पौर्णिमेला दरवर्षी वटपौर्णिमा ही साजरी केली जाते. या दिवशी महिला सुंदर साडी दागिने घालून साजशृंगार करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करतात आणि वडाच्या झाडाची पूजा करतात. ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या हिंदू धर्मात वटपौर्णिमेला खूप महत्त्व आहे. हे व्रत बायको आपल्या नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी करते. या पवित्र दिवशी स्त्रिया नटून थटून वडाची पूजा करण्यासाठी जातात आणि त्यामुळे वटपौर्णिमेचा सण हा सर्व स्त्रियांसाठी खूपच मोठा आणि आनंदाचा एखादा आहे. एखादा सण जवळ आला की आपल्या स्त्रियांना लगेच प्रश्न पडतो की या दिवशी किंवा या सणाला कोणत्या रंगाची साडी घालायची. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वटपौर्णिमेच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी कोणत्या रंगाची साडी नेसावी, त्याचबरोबर कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसू नयेत, तसेच यंदा 2026 मध्ये वटपौर्णिमेला कोणते शुभ रंग असणार आहे. तसेच या सणाला प्रत्येक स्त्री आपल्या हातामध्ये बांगड्या सुद्धा घालत असते. तर या बांगड्या घालताना कोणत्या रंगाच्या बांगड्या अजिबात घालायच्या नाही किंवा कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्या. तसेच या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त कोणता असणार आहे, कोणत्या वेळेमध्ये पूजा करावी, या वटपौर्णिमेच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा मी कधी नवीन माझा व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच ह्या व्हिडिओला सुद्धा एक लाईक नक्की द्या. तर पहा, ज्येष्ठ पौर्णिमा साजरी केली जाणारी वटपौर्णिमा ही पतीच्या दीर्घायुष्यासाठी, उत्तम आरोग्य आणि अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी विवाहित महिलांनी आचरणात आणलेले हे एक अत्यंत पवित्र आणि निष्ठावान व्रत आहे. त्यामुळे प्रत्येक सौभाग्यवती स्त्रीने वटपौर्णिमेचे व्रत हे आवर्जून न चुकता करायचं आहे. या पवित्र व्रताचा उगम सावित्रीच्या प्रतिव्रत या कथेशी जोडला आहे. यमराज जेव्हा सत्यवानाचे प्राण घेऊन जाऊ लागला तेव्हा दृढ निश्चयी सावित्रीने यमाशी संवाद साधत कठोर तपश्चर्या आणि बुद्धीच्या जोरावर आपल्या पतीचे प्राण परत मिळवले. हा प्रसंग वटवृक्षाखाली घडला होता. त्यामुळे या दिवशी सावित्रीच्या त्यागाचे स्मरण केले जाते आणि म्हणून या दिवशी वटवृक्षाची पूजाही केली जाते. त्याचबरोबर आपल्या हिंदू धर्मात वटवृक्षाला अत्यंत पवित्र मानले जाते. या वडाच्या झाडामध्ये साक्षात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचा वास असतो. वटवृक्षाचे आयुष्य खूप मोठे असते आणि त्यांच्या पारंब्याचा विस्तारही अखंड असतो. याचप्रमाणे आपल्या पतीचे आयुष्य सुद्धा दीर्घायुष्य व्हावं आणि कुटुंबाचा विस्तारही व्हावा या भावनेनेच या वडाची पूजा केली जाते. आणि त्याचबरोबर वटपौर्णिमा म्हणजे 7 जन्म तोच पती मिळावा यासाठी केलं जाणारं हे व्रत आहे. हे व्रत केल्यावर आपल्या पतीला जास्तीत जास्त आयुष्य मिळतं आणि पुढच्या 7 जन्मासाठी आपल्याला तोच पती मिळतो अशी धारणा आहे. आता या दिवशी अनेक महिला वडाच्या झाडाची पूजा होईपर्यंत निर्जला व्रत करतात. म्हणजे सकाळपासून पाणी, चहा किंवा कुठलाही अन्नपदार्थ न घेता ते व्रत करत असतात आणि एखाद्या वडाच्या झाडाची पूजा केली की ते व्रत सोडत असतात किंवा काही उपवासाचे पदार्थ दिवसभर खाऊन संध्याकाळी हे व्रत सोडत असतात. आता तसं पाहायला गेलं तर पूर्वीच्या ज्या स्त्रिया होत्या या वटपौर्णिमेचे व्रत हे 3 दिवसांचे व्रत करायच्या. मात्र आता पौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया उपवास करून वटवृक्षाची पूजा करतात. आता या वटपौर्णिमेचा व्रत प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. आता बऱ्याच स्त्रिया दिवसभर निर्जला व्रत करतात आणि काही स्त्रिया सकाळी व्रत करून वटवृक्षाची पूजा केली की लगेच नैवेद्य दाखवून व्रत सोडून देतात. तर काही स्त्रिया दिवसभर उपवासाचे पदार्थ खातात आणि संध्याकाळी हे व्रत सोडतात. आता तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला हे व्रत करायचं आहे. नाहीतर बऱ्याच वेळा काय होतं, अनेक महिला इकडे तिकडे काहीतरी व्हिडिओ पाहतात आणि एक नवीन प्रथा सुरू करतात. परंतु पूर्वीपासून तुमच्या घरामध्ये जी प्रथा चालू आहे
ती आहे त्याच पद्धतीने तुम्हाला व्रत करायचं आहे. 29 जूनला वटपौर्णिमेचा जो शुभ मुहूर्त असणार आहे तो सकाळी 8:48 तर 10:40 अतिशय शुभ मुहूर्त आहे. म्हणून शक्य असेल तर याच शुभ मुहूर्तावरती पूजा करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. जर या वेळेमध्ये शक्य नाही झाले तर या दिवशीचा राहुकाळ सोडून तुम्ही दिवसभरामध्ये कधीही पूजा करू शकता. परंतु ज्योतिषशास्त्रानुसार आपण कोणतीही पूजा किंवा सेवा ही जर शुभ मुहूर्तावर केली तर ते खूप जास्त पुण्यकारक मानलं जातं. म्हणून तुम्ही या शुभ मुहूर्तावरती पूजा करण्याचा प्रयत्न करा. तसेच वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी किंवा कोणत्या रंगाची साडी नेसू नये. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक रंगाचं एक धार्मिक महत्त्व आहे. प्रत्येक रंगाला एक अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं. कारण प्रत्येक रंग एक वेगळी ऊर्जा प्रदान करत असतो आणि त्यातही काही रंग सकारात्मक शुभदायी लहरी प्रदान करतात तर काही रंग अशुभ मानले जातात. कारण रंग हा आपल्या मूडवर परिणाम करतो आणि आपल्या मनाला उत्तेजित करतो. एक रंग हा दुसऱ्या रंगाहून वेगळा असतो. प्रत्येक रंगाचं एक स्वतःचं अस्तित्व असतं आणि प्रत्येक रंगाला एक विशिष्ट अर्थ आहे. आणि जेव्हा आपण आपल्या अंगावर एखाद्या रंगाची साडी परिधान करतो तर त्यामुळे एक प्रकारचे वातावरण निर्माण होते. आणि म्हणून यंदा वटपौर्णिमेला पहिला शुभ रंग जो आहे तो म्हणजे हिरवा रंग. हिरवा रंग हा देवीचे प्रतीक आहे. सौभाग्याचं लेणं मानलं जातं. त्यामुळे नवरी लग्नाच्या वेळी आपल्या शृंगारात हिरव्या रंगाच्या बांगड्यांचा समावेश करते किंवा हिरव्या रंगाचा चुडा घालते. कारण नवरीच्या आयुष्यात कायम सुख समाधान आणि हिरव्या रंगाप्रमाणे ताजेपणा राहावा यासाठी हा रंग प्रामुख्याने वापरला जातो. तसंच यामुळे जोडप्याचं वैवाहिक आयुष्य सुद्धा सकारात्मक, प्रेमळ आणि समृद्ध होतं. तसेच हिरवा रंग हा फ्रेश आहे. ज्या महिला विवाहित असताना त्या सुद्धा दररोज हिरव्या रंगाच्या बांगड्या हातामध्ये घालत असतात. यामुळे पतीच्या कामामध्ये त्यांना प्रगती मिळते आणि त्यांचं आयुष्य सुद्धा वाढत जातं. त्याचबरोबर हिरवा रंग हा निसर्गाशी जोडला गेला आहे आणि त्यामुळे आपल्याला एक वेगळीच ऊर्जा मिळते. शास्त्रातील हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे आणि आपण सुद्धा देवीची ओटी भरताना शक्यतो हिरव्या रंगाचा ब्लाऊज पीस किंवा हिरव्या रंगाची साडी घेतो. त्यावरूनच हिरवा रंग हा किती शुभ आहे हे आपल्याला समजतं. त्यामुळे शक्य झालं किंवा तुमच्याकडे जर असेल तर वटपौर्णिमेला तुम्ही शक्यतो हिरव्या रंगाची साडी अवश्य नेसा. त्यानंतरचा शुभ रंग आहे तो म्हणजे पिवळा रंग. आपल्या हिंदू धर्मात पिवळ्या रंगाला ज्ञान, पवित्रता, समृद्धी आणि मांगल्याचे प्रतीक मानले जाते आणि आपल्या हिंदू धर्मात पिवळ्या रंगाच्या कपड्यांना पितांबर म्हटलं जातं. कोणत्याही रंगाचा मांगलिक कार्यात पिवळा रंग हा आवर्जून वापरला जातो. म्हणून पूजेमध्ये सुद्धा पिवळा रंग हा खूप शुभ मानला जातो. पिवळा रंग हा सूर्यदेव, मंगळ आणि बृहस्पती यासारख्या ग्रहांचे प्रतिनिधित्व करतो. हे प्रकाश देखील दर्शन दर्शवतात आणि पिवळा रंग परिधान केल्याने आपल्या कुंडलीतील गुरु हा सुद्धा बलवान होतो. त्याचबरोबर सौभाग्यातील दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळद. जसे की आपण हळदी कुंकू म्हणतो आणि त्यातील हळद म्हणजे हळदीला जेवढे आपण महत्त्व आपल्या हिंदू धर्मात आहे तेवढेच महत्त्व पिवळ्या रंगाला आहे. खरंच तुम्ही शक्य झालं तर यंदा वटपौर्णिमेच्या दिवशी पिवळ्या रंगाची साडी अवश्य नेसा. कारण पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करत असतो आणि भगवान विष्णूंना पिवळा रंग हा अतिशय प्रिय आहे. आणि जर आपल्या सर्वांना माहीत आहे जिथे विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी ही स्वतःहून निवास करते आणि म्हणूनच तुम्ही यंदा पिवळ्या रंगाची साडी नेसून वटवृक्षाची पूजा नक्की करा. यामुळे तुम्हाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल. तसेच पुढचा रंग आहे तो म्हणजे लाल रंग. जर तुमच्याकडे लाल रंगाची साडी असेल तर ती सुद्धा तुम्ही नेसू शकता. कारण का आपल्या हिंदू धर्मात लाल रंग हा सुद्धा खूप शुभ मानला जातो. आपण रोज देवपूजा करतो आणि देवपूजा करताना किंवा आपण इतर वेळी जी काही पूजा मांडतो त्यासाठी लाल रंगाचे वस्त्र आपण वापरतो. कारण सर्व देवतांना लाल रंग हा खूप जास्त प्रिय आहे. त्यातल्या त्यात माता लक्ष्मीला लाल रंग हा खूप जास्त प्रिय असल्यामुळे या दिवशी तुम्ही लाल रंगाचं वस्त्र हे नक्कीच परिधान करू शकता. तसेच सौभाग्यामधील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंकू. तर कुंकू हे सुद्धा लाल रंगातच असतं. सौभाग्यातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू आणि त्यातील कुंकवाचा रंग हा लाल असतो. त्यामुळे लाल रंगाचं सुद्धा खूप महत्त्व आहे. लाल रंग हा उत्साह, सौभाग्य, उमंग, धैर्य आणि नवीन जीवनाचं प्रतीक मानला जातो. लाल रंग हा संपत्तीची देवी लक्ष्मी आणि शक्तीची देवता माता दुर्गा यांना सुद्धा अतिशय प्रिय आहे आणि तुम्ही यंदा वटपौर्णिमेला लाल रंगाची साडी घातल्यामुळे सुद्धा तुम्हाला एक सकारात्मक ऊर्जा मिळते. त्याचबरोबर पुढचा रंग आहे तो म्हणजे केशरी रंग. कारण केशरी रंग हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे. केशरी रंग हा त्याग,
ज्ञान, शुद्धता आणि सेवेचे प्रतीक आहे आणि आपल्या हिंदू धर्मात रंग यज्ञ आणि अग्नीच्या ज्वालांसारखा प्रकाशमान मानला जातो, जो अज्ञानाचा अंधकार दूर करून सकारात्मकतेचा संचार करतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथाचे ध्वज केशरी रंगाचे होते, कारण केशरी रंग शौर्य, बलिदान यांचे देखील प्रतीक आहे. तसेच केशरी रंग देवी शक्तीचे प्रतिनिधित्व करते. या रंगातून आपल्याला एक सकारात्मक ऊर्जा प्रभावित होते. त्यामुळे केसरी रंगाची साडी घातल्याने तुम्हाला सुद्धा एक नवीन प्रकारची ऊर्जा मिळते आणि म्हणून तुम्ही केसरी रंगाची साडी सुद्धा या वटपौर्णिमेला अवश्य नेसू शकता. यानंतर सर्व स्त्रियांचा आवडता रंग म्हणजे गुलाबी रंग. जवळपास प्रत्येक स्त्रीला गुलाबी रंग हा खूप जास्त आवडतो. गुलाबी रंग हा प्रेमाचे प्रतीक आहे, आनंदाचे प्रतीक आहे आणि गुलाबी रंग नेहमी स्त्रियांना आकर्षित करतो. या रंगाचे कपडे घातल्याने आपलं मन सुद्धा प्रसन्न होतं आणि एक वेगळीच एनर्जी आपल्याला मिळत असते. वटपौर्णिमेच्या दिवशी गुलाबी रंगाची साडी नेसल्यामुळे सुख समाधान येतं आणि आपलं मन सुद्धा शांत राहतं. त्यामुळे गुलाबी रंगाची साडी तुमच्याकडे असेल तर ती तुम्ही आवर्जून नेसू शकता. तर आत्तापर्यंत जे मी काही तुम्हाला शुभ रंग सांगितले आहेत, तर त्या रंगाच्या साड्या तुम्ही कोणताही विचार न करता या वटपौर्णिमेला नेसू शकता, कारण हे अतिशय शुभ आणि पवित्र रंग मानले जातात. पण त्याचबरोबर तुम्ही बघा, चिंतामणी कलर, राणी कलर, पोपटी कलर, क्रीम कलर अशा रंगाच्या साड्या सुद्धा तुम्ही नेसू शकता. पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की या दिवशी कोणत्या रंगाची साडी ही चुकूनही नेसायची नाही. तर वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला निळ्या रंगाची साडी अजिबात नेसायची नाही. काळे निळे कपडे या दिवशी घालून पूजा करणं अशुभ मानलं जातं. आपल्या हिंदू धर्मामध्ये बघा, कोणत्याही देवकार्यात किंवा शुभ कार्यामध्ये काळा रंग हा वर्ज्य मानला जातो. त्यामुळे शक्यतो तुम्ही काळा आणि निळा तसेच पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी सुद्धा नेसू नका. आता या वटपौर्णिमेला सुंदर साडीसोबत साज शृंगार करणं सुद्धा खूप शुभ मानलं जातं. यावेळी आपल्या हातात काचेच्या बांगड्या, केसांमध्ये सुवासिक फुलांचा गजरा, नाकात नथ, कुंकू, टिकली, जोडवी, पैंजण, अत्तर असा आवडीनुसार तुम्ही शृंगार करायचा आहे. त्यामध्ये बांगड्यांबद्दल सांगायचं झालं तर आता फॅशनच्या युगामध्ये बरेच जण हातामध्ये बांगडी घालत नाही. फक्त एका हातामध्ये घड्याळ घालतात किंवा दुसऱ्या हातामध्ये काहीच घालत नाही, किंवा बऱ्याच वेळा एका हातामध्ये घड्याळ घालतात आणि दुसऱ्या हातामध्ये एखादं ब्रेसलेट घालतात. परंतु बघा, एक तरी बांगडी आपल्याला जी आहे ती आपल्या हातामध्ये घालायचीच आहे. 16 शृंगारामध्ये बांगड्यांचा समावेश होत असतो. त्यामुळे सणावाराच्या दिवशी तरी आपण आपल्या हातामध्ये काचेच्या बांगड्या या घातल्याच पाहिजे. या दिवशी आपल्याला हातात थोड्या का होईना पण काचेच्या बांगड्या ज्या आहेत त्या असायला पाहिजेत आणि त्यातल्या त्यात बघा, हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. जरी तुम्ही पिवळ्या रंगाची साडी घातली, तरी लाल रंगाची साडी घातली आहे तरीही तुम्हाला त्या साडीवरती हिरव्या रंगाच्या बांगड्या घालायच्या आहे, कारण हिरव्या रंगाच्या बांगड्या हे अखंड सौभाग्याचं प्रतीक आहे. शक्यतो या दिवशी प्लास्टिकच्या किंवा मेटलच्या बांगड्या घालू नका. हिंदू धर्मामध्ये काचेच्या हिरव्या बांगड्यांना खूप जास्त महत्त्व आहे, कारण हिरवा रंग हा शुभ आणि सौभाग्याचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे हिरवा रंग घातल्यामुळे त्यांच्या सौभाग्यामध्ये वाढ होते, पतीच्या प्रगतीमध्ये होते. त्यामुळे शक्यतो काचेच्या बांगड्या घालण्याचा तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करा. आता बांगडी घालताना बघा, एका हातामध्ये 6 बांगड्या असेल ना, तर दुसऱ्या हातामध्ये 7 बांगड्या घाला, कारण की बांगड्या भरण्याचा एक नियम आहे. दोन्ही हातांमध्ये कधी सेम बांगड्या भरू नये. म्हणजे एका हातामध्ये 6 बांगड्या भरल्या आणि दुसऱ्या हातामध्ये सुद्धा 6 बांगड्या भरल्या तर असं करू नका. त्यामुळे तुम्ही एका हातामध्ये 6 आणि एका भरणार असेल तर दुसऱ्या हातामध्ये बांगड्या 7 भरा. एका हातामध्ये 12 असेल तर दुसऱ्या हातामध्ये 13 बांगड्या भरा. आणि बांगड्या सुद्धा घालताना आपल्या निळ्या किंवा आणि पांढऱ्या रंगाच्या बांगड्या या अजिबात घालायच्या नाही. जरी तुम्हाला साडीवरती मॅचिंग होत असेल तरी त्या सुद्धा या 3 रंगाच्या बांगड्या तुम्हाला अजिबात घालायच्या नाही. तसेच या दिवशी तुम्ही व्रत करणार आहे, त्यामुळे वाईट शब्द बोलू नका, कोणाचाही अपमान करू नका, खोटं बोलू नका, कारण हे जे व्रत आहे ना ते खूप जास्त पवित्र मानलं जातं. सर्व व्रतांमध्ये हे व्रत शुभ मानलं असतं. त्यामुळे तुम्हाला हा जो नियम आहे तो आवर्जून पाळायचा आहे. त्याचबरोबर हे व्रत फक्त सुवासिन महिलाच करतात का? तर नाही. ज्या मुली आहेत सध्या लग्नाच्या वयाच्या आहेत त्यांनी सुद्धा हे व्रत करावं. हे व्रत त्यांनी केलं तर त्यांना मनासारखा आणि चांगला जोडीदार पती म्हणून मिळतो, तर त्यासाठी सुद्धा हे व्रत केलं जातं. म्हणून मुली सुद्धा हे व्रत करू शकतात आणि सुवासिनी स्त्रीनी हे व्रत करायचं आहे. जर तुमच्या घरामध्ये सूतक असेल तरी सुद्धा तुम्हाला हे व्रत करायचं आहे. फक्त तुम्हाला पूजा करता येणार नाही, दिवसभर तुम्ही व्रत करू शकता. आणि ज्या स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्यांना सुद्धा पूजा करता येणार नाही, तुम्ही फक्त व्रत करायचं आहे. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्याबरोबर शेअर करायची होती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओ
इतर तुमच्या परिवारासोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला भेटूया पुन्हा अशाच नवीन आध्यात्मिक माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.